यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यामध्ये असणाऱ्या रसिकाश्रय संस्थेच्या वतीनं प्रत्येक वर्षी जीवाची मुंबई आनंदाची सफर अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवण्यात येतो। या उपक्रमाच्या अंतर्गत यंदा मुंबईमध्ये पुन्हा एक रसिकाश्रय संस्थेच्या वतीनं एक टीम मुंबई दर्शनासाठी आलेली आहे। आपण पाहतोय नुकतीच या सर्व टीमनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। राज ठाकरेंसोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा केल्यात। या सर्व टीमचं वैशिष्ट्य म्हणजे या विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या या सर्व पत्नी आहेत, एकल महिला आहेत। मागच्या 15 वर्षापासून आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या ह्या सर्व महिला आहेत। शेतीतून जरी उत्पन्न मिळत नसलं तरी कुटुंबासाठी हार न मानणाऱ्या या महिला आपल्याला या ठिकाणी काम करताना दिसत आहेत। त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा आनंद निर्माण व्हावा यासाठी रसिकाश्रय संस्थेच्या वतीनं हा एक अनोखा उपक्रम राबवण्यात येतो। आपण या महिलांशी बातचीत करणार आहोत, त्यांची जी भावना जी आहेत त्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत। खरं तर राज ठाकरेंसोबत बोलताना तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलत होता, खास करून काय म्हणले राज ठाकरे, काय त्यांना विचारलं तुम्हाला आणि काय तुमच्या प्रश्न होते? माझी माझा म्हणजे 1,500 रुपये निराधार आहे ना, 3,000 रुपये झाला पाहिजे असं सरांना मी सांगितले आहे, मागणी मागितली आहे। काय म्हणले राज ठाकरे, काय गप्पा मारले तुम्ही? गप्पा तर मारलेच, आम्हाला पहिल्यांदा तर आयुष्यामध्ये कधी पाहिलंच नव्हतं त्यांना, टी व्हीवर वगैरेच पाहिलं होतं, पण आज प्रत्यक्षात पाहिलं तर त्यांच्यासमोर आम्ही जे शेतकरी आत्महत्येचा आहे तो मुद्दा मांडलाच, पण शेतीमालाला जो भाव आहे तो महत्त्वाचा होता आमचा। कारण आमच्या शेतीमधून जो माल निघून जातो, छोटे मोठे जे कास्तकार आहे त्यांना वेळेवर भाव मिळत नाही आणि त्यांच्याजवळचा जेव्हा माल चालला जातो त्याच्यानंतर त्या शेतीमालाला भाव मिळतो, त्याला काहीच अर्थ नाही आहे। किमान आम्हाला आमच्या एका क्विंटल मागे आम्हाला 10,000 किमान तरी भाव मिळायला हवा, हीच माझी अपेक्षा आहे। ताई, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आज मांडला की पीक कर्जाच्या बाबतीमध्ये कुठेतरी एक निर्णय होतो, पीक कर्ज माफ होतं, मात्र शिक्षणासाठी जे कर्ज घेतलं जातं ते माफ होत नाही, त्यामुळे ते पैसे कसे भरायचे हा एक मोठा प्रश्न असतो। काय नेमका अनुभव आहे तुमचा, काय आत्तापर्यंत कुटुंबामध्ये घडलं आणि किती रुपये कर्ज बाकी? आता 13 वर्ष झाली मिस्टर गेले आणि पोराला आता सांभाळता आता तो 11वीला आहे। 10वीला त्याला चांगले मार्क्स असून सुद्धा सायन्समध्ये पण त्यांनी आर्ट निवडलं, कारण त्याला माहिती आहे की आपली मम्मी समोरचा खर्च करू शकत नाहीत, आपण आर्टच घेतलं पाहिजे। माझी सरकारला एवढीच विनंती आहे आमच्या महिलांकडून की जे शिक्षण आहे ते पूर्णतः विधवा महिलांच्या मुलांचं फ्री करायला पाहिजे, बस एवढीच माझी इच्छा आहे। आपण पाहतोय विधवा मुलांचं विधवा ज्या महिला आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण जे आहे ते कुठेतरी फ्री केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत। विदर्भातून आलेली ही सर्व मंडळी होती। रसिकाश्रय संस्थेचे प्रमुख या ठिकाणी आहेत महेश पवार, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत, त्यांचं जी प्रतिक्रिया आहे ते जाणून या ठिकाणी घेणार आहोत। राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही सर्व मंडळी या ठिकाणी आली होती। दादा, किती वर्षापासून तुम्ही उपक्रम करताय आणि काय तुमच्या संस्थेचं नाव आहे आणि या निमित्तानं काय संदेश देऊ पाहताय? रसिकाश्रय संस्था घाटंजी, जिल्हा यवतमाळ ही संस्था गेल्या 25 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे। 2024मध्ये जीवाची मुंबई ही कन्सेप्ट उडाली। ज्येष्ठ नागरिकांना घेऊन, त्यांच्या प्रश्नांना घेऊन आम्ही काम करत होतो। जेव्हा या लोकांशी आम्ही बोलतो चालतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की 70 वर्ष वय झाल्यानंतरही जिल्ह्याच्या बाहेर कुठलं एखादं स्थळ बघायला ही लोकं गेली नाही, ट्रेनसुद्धा यांनी बघितली नव्हती, समुद्र बघण्याचं दूरच होतं। मग अशा काही निवडक लोकांना घेऊन जाता येईल का जीवाची मुंबई करायला आणि समुद्र बघायला? आम्ही इथं आल्यानंतर पूर्ण फिरलो, मोठे मोठे सेलिब्रिटीज, नेते मंडळी, मोठे मोठे हॉटेल्स या सगळ्यांना फिरवले, खूप आनंद झाला आम्हाला त्याच्यामध्ये। आणि आत्ता दुसरं वर्ष जे होतं 2025चं, त्यावेळेस घरेलू महिला कामगार ज्या धुनी भांडी करतात, यांनी जमिनीवरती कधी विमान पाहिलं नव्हतं, तर त्यांना विमानात बसून आम्ही मुंबईला घेऊन आलो। ताज हॉटेलला चहापाणी झालं, मुख्यमंत्र्यासोबत या सगळ्या महिलांनी गप्पा मारल्या आणि चहापाणी घेतलं। मोठी गोष्ट होती आमच्यासाठी आनंदाची। यावर्षी जे आहे 2026ची जीवाची मुंबई ही भारतातून सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त ज्या विधवा महिला आहे, ज्या एकल महिला आहे, या महिलांना घेऊन आम्ही इथे आलेलो आहे मुंबई करायला। याचं कारण असं, 15 वर्ष झाली घरातल्या कर्त्या पुरुषांनी, शेतकरी पुरुषांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर सगळं समस्या आणि सगळ्या कुटुंबाची जबाबदारी या महिलांवरती आली। मुलं छोटी होती, 15 वर्ष झाली, आता मुलं मोठी झाली, शिकवलं, सगळं केलं, हे सगळं करत असताना धावपळीत हिला स्वतःच्या आनंदासाठी ना 4 पैसे खर्च करता आले, ना 4 दिवस कधी बाहेर काढता आले तिला।
आणि म्हणून अशा निवडक महिलांना घेऊन आम्ही मुंबईला घेऊन आलो. समुद्र दाखवला, अलिबागला गेलो बोटेने, तिथं मस्ती केली, मजा केली. श्रीकांत भारते यांनी आमदार साहेब यांनी त्यांची साडी चोळी केली, छान जेवण त्यांना खाऊ घातलं. आता आम्ही राजसाहेबांना भेटायला आलो. राजसाहेबांनी त्यांच्याशी गप्पा केल्या, मनसोक्त गप्पा केल्या, त्यांनासुद्धा गोडधोड खाऊ घातलं, अल्पशी त्यांना भेटसुद्धा दिली. आणि काल मकरंदजी अनासपुरे अभिनेते यांनीसुद्धा त्यांच्यासाठी एक थिएटर स्पेशल बुक केलं, त्यांना चित्रपट दाखवला. हाजी अलीला गेलो आम्ही, गेटवे गेलं, ताज हॉटेल, सगळं मुंबई फिरतो. आता डॉक्टर अमोल कोल्हे अभिनेते खासदार यांनी चित्रनगरीमध्ये आमच्यासाठी वेळ ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली आहे छान, आणि आम्ही हे सगळा आनंद घेतो. राज ठाकरेंसमोर बोलताना आपल्या इथल्या एका महिलेनं एक गोष्ट महत्त्वाची नमूद केली की पीक कर्जाच्या बाबतीत की आत्महत्या झाल्यानंतर शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ होतं, मात्र शैक्षणिक कर्जाचा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित राहतो. ती महिला कोण आहे आणि काय नेमका त्यांचा अनुभव आहे? एकतर जेव्हा कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर तो निघून गेल्यानंतर सगळी जबाबदारी मुलांच्या शिक्षणाची, पालनपोषणाची तिच्यावर आलेली असते. कारण की सासरची मंडळी पाहिजे तसे तिला मदत करत नाही आणि समाज एक वेगळ्या नजरेने तिच्याकडे बघत असतो. अशा याच्यामध्ये सगळंच तिला जर बघायचं असेल आणि मुलांना शिकवायचं असेल आणि जर मुलासाठी कर्ज उचललं असेल शिक्षणासाठी, तर ती भरपाई करू शकत नाही. तर त्याच्यामुळे ती आमची भगिनी इथे आहे बसलेली नाही. आपण पाहतोय की या ठिकाणी ही सर्व मंडळी आली होती आणि या मंडळींना आपल्या ज्या भावना होत्या त्या या ठिकाणी मांडल्या. ताई, नेमका तुम्ही जो एक राज ठाकरेंसमोर विषय मांडला तो नेमका काय होता, तुमचं काय म्हणणं होतं? माझं म्हणणं, माझ्या मुलीचे एज्युकेशन लोन आहे, ते तिचे वडील मरण पावले, त्यांनी लोन काढलं होतं आणि ते चालले गेले, त्यामुळे तिच्या डोक्यावर पूर्ण भार पडला आणि ते लोन आम्हाला म्हणजे हे होऊन नाही राहिलं. काय मुलगी तुमचं शिक्षण घेते, कधी तुमचे पती घेते? फार्मसी करत होती, तिचं 3रं वर्ष चालू होतं, 1 वर्ष बाकी होतं. आज तिच्या डोक्यावर खूप म्हणजे हे आहे. तिच्या वडिलांना जाऊन किती वर्ष झाली? 3 वर्ष झाले. ते मला माफ व्हावं असं माझी इच्छा आहे. आपण पाहतो ही सर्व रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून आलेली मंडळी आहेत आणि काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते राज ठाकरेंसमोर त्यांना मांडले होते. आता या सगळ्या विषयांसंदर्भात राज ठाकरेंना आपण सरकारशी संवाद साधू अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया या सर्वांशी बोलताना देखील दिली. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.